महात्म्याचं लक्षण कळणं हे सुद्धा अवघड गोष्ट आहे आणि संताचा महिमा कळणं सुद्धा अवघड गोष्ट आहे. साधू पुरुष ओळखायचा म्हणजे आपल्याला सामान्य मनुष्याला ओळखता येतच नाही. त्याचं कारण असं आहे की संत महात्मा ओळखायकरता संताच्या अंतरंग लक्षणाचा विचार करावा लागतो, बहिरंग लक्षणाचा विचार करून चालत नाही बरं का. बाहेरचं लक्षण पाहून कोणी संत महात्मा ठरवायला लागला तर फसगत होण्याची शक्यता फार असते. बघा तुकाराम महाराजासारखा एखाद्याने वेश केला तर लगेच लोक त्याला तुकाराम महाराज म्हणून हात जोडायला लागले तर फसगत झाली की त्याचं कल्याण झाले याचा विचार करा. असं वेडावाकडा पटका बांधला, आडवा पटका बांधला, गोपीचंदन लावलं, चांगला अंगरखा घातला, हातामध्ये विणा घेतला आणि मग विणा चिपळ्या घेऊन विठ्ठल 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 असं भजन एखादा मनुष्य करायला लागलेला पाहिल्याबरोबर हा तुकाराम महाराज आहे अशी सामान्य माणसाची समजूत जर झाली तर महाराज कुठं आणि पैसे मिळवण्याकरता हे सोंग करणारा मनुष्य कुठं याचा जर विचार आपण केला तर नुकसान होण्याची शक्यता आहे बरं का. मग संताचं बाहेरचं लक्षण पाहून उपयोग नसतो, संताचं अंतरंग लक्षण पाहावं लागतं आणि अंतरंग लक्षण पाहण्याची दृष्टी आपल्याला नसल्यामुळे आपल्याला संत महात्म्याचं लक्षणही कळत नाही. मग ज्यांना अंतरंग दृष्टी प्राप्त झाली अशा तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषांनी आतून मनातून संताचं लक्षण पाहून जे आपल्याला सांगितलं ते लक्षण योग्य असतं. विठ्ठल विठ्ठल संताचं लक्षण कळायला अवघड आहे त्याप्रमाणे संत महात्म्याचा महिमा कळायला सुद्धा आपल्याला फार मोठं कठीण काम असतं बरं का. साधू महात्म्याचा महिमा कळतच नाही बरं का. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. तुकाराम महाराजासारखे संत महात्मे आपल्याला शिकवतात ना. संत महात्म्याचं महिमान कळणं म्हणजे मोठेपणा कळणं, साधू पुरुषाचा मोठेपणा कळायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत हे आपल्याला कळालं नाही, नवल वाटायचं कारण नाही. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत हे 1400 वर्ष आयुष्य जगलेल्या योगीवर्य चांगदेवालाही लवकर कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजाचा मोठेपणा पाहण्याकरता मग माणसं त्यांनी भिंत चालवली, त्यांनी रेडा बोलवला, अशा पद्धतीच्या चमत्काराला भाडून मग ज्ञानेश्वर महाराजाचा मोठेपणा माणसं मानायला लागतात बरं का. ज्ञानेश्वर महाराज दगडामातीची भिंत चालवू शकतात, हा ज्ञानेश्वर महाराजाचा महिमा आहे नाही असं नाही. हा ज्ञानेश्वर महाराजाला रेड्याच्या मुखातून वेदाचे शब्द बोलवता येतात, हाही ज्ञानेश्वर महाराजाचा महिमा आहे. याच्यातही काही नवल वाटायचं हे काय आपण नाकारायचं कारण नाही बरं का. पण ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करतात या ज्ञानेश्वर महाराजाच्या महिमानापेक्षा ज्ञानेश्वर महाराज आपला अमृतमय अनुभव जगाला सांगतात हा त्यांचा मोठेपणा फार मोठा आहे. विठ्ठल चमत्कार करण्यापेक्षा ब्रह्मरूपता प्राप्त होणं, चमत्कार करण्यापेक्षा जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिणं, चमत्कार करण्यापेक्षा सगळ्या जगाला हरिपाठासारखा ग्रंथ प्राप्त करून देणं, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार आहेत ना ते रेडा बोलवण्याच्या भिंत चालवण्याच्या चमत्कारापेक्षा सुद्धा हे चमत्कार मोठे आहेत. 27 अभंग ज्ञानेश्वर महाराज आपल्या हातामध्ये देतात, पण रोज तेवढ्या 27 अभंगाचा जप ज्यानं केला म्हणजे हरिपाठाचं पारायण ज्यानं केलं त्याच्या कल्याणाची व्यवस्था होते की नाही. 65 ओव्या ज्ञानेश्वर महाराज चांगदेवासारख्या योगीवर्याच्या हातामध्ये देतात आणि त्या 65 ओव्याचा अभ्यास झाला की त्या योगीवर्य चांगदेवाचं परम कल्याण होतं. 65 ओव्यात कल्याण व्हावं, 27 अभंगात कल्याण व्हावं, नवीन एका अभंगानं कल्याण व्हावं, असा एक एक अभंग जगाच्या हातात देणं हे ज्ञानेश्वर महाराजासारख्या संत महात्म्याचं सगळ्यात मोठं मोठेपण आहे. विठ्ठल विठ्ठल असं नुसतं साधू पुरुषाच्या बद्दल आपण त्यांचा चमत्कार पाहून त्यांचा मोठेपणा मानण्याच्या पेक्षा त्यांनी जगाच्या कल्याणाकरता काय काय योजना केल्या त्याचा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हा त्यांच्या जीवनातला मोठेपणाच आहे, हे आपल्याला नाकारायचं कारणच नाही. ते तर आपण मान्य करतो, पण त्या तुकाराम महाराजांनी स्वतः एकटं वैकुंठाला जाण्यापेक्षा सगळ्या जगाला वैकुंठाला जाण्याचा मार्ग गाथेच्या रूपाने सांगून ठेवला. हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. विठ्ठल मग माणसाला आता विचार करा, माणसं तुकाराम महाराजाचा मोठेपणा मानत असताना ते वैकुंठाला गेले, देह घेऊन वैकुंठाला गेले, या मोठेपणामध्ये अडकतात का? तुकाराम महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता गाथा सांगितली, या मोठेपणामध्ये कोणी जातो? कोणी जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 27 अभंगातून आपल्या सगळ्या जगाच्या कल्याणाची व्यवस्था करून ठेवली. या मोठेपणाकडे कोणाचं लक्ष जातं का? ज्ञानेश्वर महाराजांनी जड असलेली भिंत चालवली, या मोठेपणाकडे जगाचं लक्ष जातं? याचा जर विचार केला तर माणसं भिंत चालवली हेच बघत राहतात.
रेडा बोलवला हेच बघत राहतात, पण जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिला, जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 लिहिले, जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्याचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला. याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. याचा अर्थ काय आहे? संताचा महिमा कळायला फार अवघड आहे. असं साधू पुरुषाच्या महिमानाचे चिंतन करत असताना संताचा महिमा कळायला अवघड आहे. आणि असा महिमा सांगणारे आणि असं लक्षण सांगणारे, लक्षणही कळायला अवघड आहे आणि महिमाही कळायला अवघड आहे. तुकाराम महाराजासारखे साधू पुरुष आपल्याला काही अभंगातून संताचं लक्षणही सांगतात आणि काही अभंगातून साधू पुरुषाचा महिमाही सांगतात. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर या अभंगात तुकाराम महाराज संताचा मोठेपणा, महिमा म्हणजे मोठेपणा सांगतात. आणि तो मोठेपणा सांगत असताना तुकाराम महाराजांनी साधू पुरुष भाग्यवान कसे आहेत, या सगळ्या जगामध्ये दैववान कसे, दैवाचा पुतळा कसे आहेत याचा विचार केलेला आहे बरं का. महाराज दैवाचा विचार करतात, भाग्याचा विचार करतात, म्हणून भाग्याच्या संबंधानं थोडंसं चिंतन करा. मनुष्याला संसार असो की परमार्थ असो, दोन्हीकडे भाग्याची गरज आहे. आपल्याला भाग्य चांगलं असलं तर संसार चांगला होतो आणि भाग्य चांगलं असलं तरच आपल्याला परमार्थही चांगला घडतो. विठ्ठल भाग्याची अनुकूलता दोन्हीकडेही पाहिजे बरं का. भाग्य जैसा अनुकूळ केले उद्यम सदा सफळ. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपलं भाग्य चांगलं असलं तर आपल्या केलेल्या उद्योगधंद्याला फळ येतं, नाहीतर मनुष्य नुसती धावाधाव करायला लागला. आणि भाग्य जर अनुकूल नसलं तर नुसती धावपळ करून मनुष्याला काही मिळत नाही. नुसत्या धावपळीनं जर माणसाला काही मिळालं असतं तर संस्कृतात एक सुभाषित आहे, त्या सुभाषितकारानं सांगितलं, धावपळ करून दैव अनुकूल नसताना नुसती धावपळ करून जर काही जगात मिळतं असं जर राहिलं असतं तर जगात सगळ्यात जास्त पैसे कुत्र्याला मिळायला पाहिजे ते. कारण कुत्रं सतत धावतच राहतं, नुसत्या धावण्यानं पैसे मिळत नाहीत, म्हणून कुत्र्याला भाग्य अनुकूल नसल्यामुळे पैसे मिळत नाहीत असा त्याचा अर्थ आहे बरं का. भाग्याची अनुकूलता पाहिजे तर आपल्याला संसारामध्ये फललाभ होतो. एक उदाहरण सांगतो पहा तुम्हाला. एका गावामध्ये 2 माणसं एकाच दिवशी जन्माला आलेले, दोघाचा जन्म एकाच दिवशी झालेला, दोघाचा जन्म एकाच गावात झालेला, दोघाचा जन्म एकाच वेळेला झालेला. त्यांचं दोघाची पत्रिका, जन्मपत्रिका जेव्हा ब्राह्मणानं काढून दिली तेव्हा दोघाची जन्मपत्रिका एकसारखी, जन्मनाव एकच होतं. असं असलेले हे 2 माणसं मोठे झाल्याच्या नंतर त्या दोघांनी धंदा करायचा ठरवला आणि दोघांनी एकच धंदा काढला आडत दुकानचा. एकाचं पूर्ण चांगलं झालं आणि एकाचं तळपट वाजलं, त्याला काही नाही, दिवाळं निघालं त्याचं थोड्या दिवसामध्ये. आता दोघाचं जन्मनाव एकच आहे, दोघाची जन्मवेळ एकच आहे, दोघाचं जन्मगाव एकच आहे, दोघाची जन्मपत्रिकासुद्धा एकसारखी आहे. असं असताना एकाचा धंदा चांगलाच चालला आणि एकाचा बसूनच गेला. त्याचं कारण काय? ज्याचा बसून गेला त्याचं दैव चांगलं नाही आणि ज्याचा धंदा वाढला त्याचं दैव चांगलं आहे, एवढाच विचार करावा लागतो. विठ्ठल भाग्याची अनुकूलता संसारालाही लागते आणि परमार्थालाही लागते बरं का. भाग्य चांगलं असलं की मग त्या माणसानं काहीही जरी केलं तरी कल्याणच होतं, त्याला पैसाच मिळत जातो, त्याचा उत्कर्षच होत जातो. अशा पद्धतीचा विचारही अनेक उदाहरणातून आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एक माणूस होता, शांतरा माझ्याकडे बघा. एक माणूस होता, त्या माणसाने काय, त्याचा एक मित्र होता गावामध्ये, त्याला चांगलं भविष्य कळत होतं, ज्योतिषी होता. त्या माणसाला काहीच नव्हतं जवळ, त्याच्यामुळं त्या ज्योतिषाच्या जवळ, मित्राच्या जवळ जाऊन बसायचा आणि म्हणायचं, बाबा एक दिवस मला सांग रे, चांगला दिवस सांग रे, माझ्या नशिबाला चांगला दिवस असला तर त्या दिवशी काहीतरी उद्योगधंदा करून मला काहीतरी मिळवता येतं का बघूत रे, काहीतरी सांग असं त्या ज्योतिषी मित्राला तो म्हणायचा. एका दिवशी त्या ज्योतिषी मित्राने त्याला सांगितलं, बाबा तुला इतके दिवस झाले, 2-2, 4-4 वर्ष गेली, तो माझ्याजवळ बसून राहतोस, पण तुझ्याकरता एकही दिवस तुझ्या नशिबानं चांगला निघत नव्हता. आजचा दिवस तुझ्याकरता चांगला आहे आणि आजच्या दिवशी तू काही चांगलं केलं तरी पैसा मिळत आणि तू वाईट केलं तरी तुला पैसा मिळणार आहे असं त्यानं सांगितलं. आता या माणसाने विचार केला, चांगलं करून कोणाला काही मिळवता येईल हो, पण वाईट करून काही पैसा मिळतो म्हणल्याच्या नंतर यानं विचार केला, वाईट करून आपण पैसा मिळवून पाहू. म्हणला नशिबाचं काय महत्त्व आहे आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या दृष्टीनं वाईट काम करून आपल्याला पैसा जर मिळणार असेल, आज वाईट काम करून आपण पैसा मिळवायचा असं त्यानं ठरवलं. आणि वाईट काम करायचं म्हणजे काही व्यसनात गुंतायचं नव्हतं बरं का. त्याला वाईट काम म्हणजे जगाने ज्याला चांगलं म्हणू नये, मूर्खपणाचं काम म्हणावं असं एखादं काम करावं.
आणि त्याच्यातून पैसा मिळवावा असं मनामध्ये आलं. आता काय करा, त्यानं विचार केला. त्याचं गाव जे होतं ना ते राजधानीचं गाव होतं, तिथं राजाचा वाडा होता. यानं विचार केला पण आज राजाच्या दरबारात जाऊन तिथं काहीतरी वेडवाकडं करू म्हणला. आणि ते वेडवाकडं करण्यानं पैसा जर मिळाला तर आपण भाग्याचं महत्त्व मानू. विठ्ठल विठ्ठल. राज दरबारात जायचं ठरलं. राजाच्या दरबारामध्ये गेला. योग असा होता, एवढा फाटका माणूस, रोज त्याला राजाच्या दारासमोरून कोणी जाऊ देत नव्हतं. पण आज त्यानं राजाच्या दरबारात जायचं ठरवलं तर सेवकांनी राजाच्या अडवलं नाही, त्याला मध्ये जाऊ दिलं. हा मध्ये गेला, दरबारात गेला. राजाचा भरलेला दरबार, दरबाराचं कामकाज चालू व्हायचं होतं. अशा अवस्थेमध्ये राजा बसलेला असताना तिथं गेला आणि गेल्या गेल्या सिंहासनाच्या जवळ गेला. आवेशात गेला, राजाला शिव्या देत गेला आणि राजाच्या समोर जाऊन त्या आसनावर चढून पायऱ्या चढून राजाच्या सिंहासनाच्या जवळ जाऊन एक फाडकन राजाच्या थोबाडीत अशी जोरात मारली त्यानं की राजा जमिनीवरच पडला. सिंहासनावरून राजा खाली पडला. आता राजाला जाऊन दरबारामध्ये, भरलेल्या दरबारामध्ये थोबाडीत मारल्याच्या नंतर राजा खाली पडल्यावर याला कोणी सोडणार होतं का? बाकीच्या राजाचे सेवक वगैरे जे होते, शिपाई वगैरे जे होते ते धावायला लागले. पळापळा म्हणे, धावा, त्या मूर्खाला पकडा, याला कोण आत जाऊ दिलं, कसं जाऊ दिलं, कसा घुसला आत, असं म्हणत म्हणत सगळे त्याच्या जवळ आले. त्याला सगळ्यांनी धरलं, त्याला खांबाला बांधायचं ठरलं, त्याला शिक्षा द्यायची ठरली. राजेसाहेबाला उठून सिंहासनावर बसवावं आणि मग या मूर्खाला काय शिक्षा द्यायची आहे विचारावं. असा विचार करून 10-5 जण त्या माणसाला धरून उभे असताना राजा थोडासा सिंहासनावरून खाली पडलेला, सावध झाला बिचारा. थोडा उठला. उठल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरचा मुकुट बाजूला पडला होता. राजाने उठल्या उठल्या तो मुकुट घ्यावा, डोक्यावर घालावा, सिंहासनावर जाऊन बसावं आणि मग त्या माणसाचा विचार करावा असं ठरवलेलं होतं. म्हणून तो राजा मुकुट घ्यायला गेला तेव्हा राजाला असं दिसलं की त्याच्या मुकुटातून एक करंगळी एवढा नागाचं पिल्लू, सर्पाचं पिल्लू त्या मुकुटातून बाहेर पडत होतं. राजाने ते सर्पाचं पिल्लू बाजूला केलं, मुकुट डोक्यावर घातला आणि त्या माणसाला पकडत असलेल्या सगळ्या सेवकाला सांगितलं, अरे बाबा केवढा मोठा महात्मा म्हणे, त्यानं जर आज मला थोबाडीत मारली नसती आणि मी जर खाली पडलो नसतो तर माझ्या मुकुटामध्ये बसलेला हा नाग मला चावून मला मरणाची वेळ होती. धन्य धन्य महात्मा म्हणे, याच्यासारखा साधू पुरुष पाहिला नाही, याच्यासारखा पुण्यवान महात्मा कोणी पाहिला नाही. मला जीवदान दिलं, याला मारायचं तर नाहीच म्हणले. त्याला सिंहासनावर बसवलं. राजानं त्याची पाद्यपूजा केली. त्याला 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊन घराकडं पाठवलं. घराकडे गेला बिचारा. घराकडे गेल्याच्या नंतर त्या ज्योतिषी मित्राला भेटायला गेला. त्याला सांगितलं, म्हणे बाबा तुझं म्हणणं खरं ठरलं. आज मी राजाच्या दरबारात गेलो, राजाला थोबाडीत मारली. हे चांगलं काम आहे का वाईट काम आहे? आणि हे वाईट काम झाल्याच्या नंतर राजा जमिनीवर पडला होता, पण राजाच्या मुकुटामध्ये त्या दिवशी नाग बसलेला असल्यामुळं राजाला जीवदान मिळालं. म्हणून राजाने मला 1 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या. तो काय म्हणाला होता, वाईट काम केलं तरी आज तुला पैसा मिळणार आहे, तुझं भाग्य चांगलं आहे आज म्हणालास ना. भाग्यानं मला 1 लाख रुपये, 1 लाख सोन्याच्या मुद्रा मिळाल्या. असं म्हणल्याच्या नंतर त्या ज्योतिषानं पुन्हा थोडंसं पंचांग पाहिलं आणि त्याला सांगितलं, अजूनही वेळ गेली नाही म्हणले, अजून काहीतरी वाईट काम कर, तुला अजूनही पैसा मिळण्याची शक्यता आहे. आता काय काम करा? यानं विचार केला, आता राजाकडे गेलो तो म्हणला तर राणीकडे जातो, त्या राणीला मारतो, राणीला मारल्याच्या नंतर त्याच्यातून काही मिळतं का बघतो. असा विचार करून राजदरबारामध्ये जाऊन राणीच्या महालाकडे गेला. राणीच्या महालाकडे गेल्याच्या नंतर रागारागात तिथल्या दासींना विचारायला सुरुवात केली, कुठे आहे राणी, मला भेटायचं राणीला, आत्ताच्या आत्ता भेटायचं, जिथं असेल जशा अवस्थेत असेल तशा अवस्थेत मला राणीला भेटायचं आहे. असं ओरडत ओरडत मध्ये गेल्याच्या नंतर त्या राजाच्या सेवकांना माहिती झालं होतं, याच महात्म्याने आता राजाला जीवदान दिलेलं आहे, त्याच्यामुळे अडवायचं कोणी असा विचार झाला. आणि न अडवता लोकांनी त्याला सांगितलं की, बायकांनी तिथल्या सांगितलं की म्हणे राणे सरकार आता न्हाणीमध्ये गेल्यात, म्हणे न्हाणं चालू आहे, स्नान चालू आहे, न्हायला लागल्यात. न्हायला लागल्या म्हटल्यानंतर तो म्हणतो, न्हाणी कुठे मला दाखवा, मला आत्ता राणीला भेटायचंय, ओली जरी असली तरी भेटायचंय. असं म्हणत म्हणत त्या न्हाणीत घुसला की हो, राणीनं असं अंगावर पाणी घेतलेलं, अंग सगळं ओलं झालेलं आणि अशा ओल्या चिंब असलेल्या त्या राणीचे केस धरून ओढून 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 तिला न्हाणीच्या बाहेर आणून टाकलं. मूर्ख कुठली की असं नाहतात का कुठं, ही काय न्हायची वेळ आहे का, असं नाही ते बोलायला लागलं. आणि एवढ्यात मग तिथले पुन्हा सेवक धावले, म्हणे अरे राजाला मारलं ते मारलं, इथे येऊन राणीला नाहत असताना ओल्या अंगानं त्या बाथरूममधून न्हाणीमधून बाहेर आणायचं काय कारण आहे, याला धरा, याला मारा, असा विचार सुरू झाला होता. एवढ्यात एक दासी धावत आली, म्हणे हा महात्मा फारच मोठा आहे, याची योग्यता फारच मोठी आहे, या महात्म्याची योग्यता अशी आहे की विठ्ठल विठ्ठल या महात्म्याची अशी योग्यता की म्हणले, या महात्म्या
यांनी त्या राणीला बाहेर आणलं नसतं तर राणीचा मरायचाच प्रसंग होता. याने राणीला ओढून बाहेर आणलं आणि आत्ताच बाथरूमचं छत पडलं. म्हणलं सगळं छत पडलं. राणी जर तिथं स्नान करत राहिली असते तर छत अंगावर पडून राणीला मरायचा प्रसंग होता की नाही म्हणे. राणीचा जीव वाचला असं कळाल्याच्या बरोबर राजाही तिथं पुन्हा धावत आला. तिथं धावत आल्याच्या नंतर राणीचा या महात्म्याने जीव वाचवला म्हणल्यावर माझाही जीव वाचवला, राणीचाही जीव वाचवला. काय या महात्म्याचं पुण्य, काय या महात्म्याचा अधिकार, केवढा धन्य महात्मा असं म्हणून राजानं पुन्हा एक पाद्य पूजा केली आणि पुन्हा 1 लाख सुवर्ण मुद्रा त्याला दक्षिणा म्हणून दिल्या. 2 लाख सुवर्ण मुद्रा प्राप्त झाल्या. 2 लाख सुवर्ण मुद्रा प्राप्त झालेला हा मनुष्य त्या ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाला त्यानं सांगितलं खंडे बाबा फार चांगला मुहूर्त तुम्ही मला आज सांगितला आणि जे जे काम करू चांगलं वाईट कसलंही असं मला पैसा मिळणार म्हणाला होता. अगदी तुमचं भविष्य खरं ठरलं. सकाळी राजाला मारलं, 1 लाख सोन्याच्या मुद्रा मिळाल्या. आत्ता राणीला जाऊन बाथरूममध्ये ओढून आणलं केसाला धरून. त्याच्याकरता राणीचा जीव वाचला म्हणून राजानं मला पुन्हा सुवर्ण मुद्रा दिलेल्या आहेत 1 लाख. 2 लाख सुवर्ण मुद्रा आज माझ्या नशिबानं मला प्राप्त झाल्या. असं म्हणत हे घ्या म्हणे, तुम्ही मला चांगलं भविष्य सांगितलं म्हणून तुम्हाला दक्षिणा म्हणून मी 5 सोन्याच्या मुद्रा देतो. असं म्हणून त्या ज्योतिषाला त्यानं 5 सोन्याच्या मुद्रा दिल्याबरोबर ज्योतिषी हसायला लागला. त्याने ज्योतिषाने हसल्याबरोबर या मित्राने विचारला हसायला काय झालं. ते म्हणले तुझं नशीब 2 लाख सुवर्ण मुद्राचं आणि हे सांगणाऱ्या माझं नशीब 5च मुद्राचं. याचा अर्थ काय झाला, संसाराला कोणतंही काम करायचं झालं तर भाग्याची अनुकूलता पाहिजे. आपलं भाग्य चांगलं असलं तर संसाराला चांगलं फल येतं, आपल्या कोणत्याही क्रियेला चांगलं फल येतं. आणि भाग्य जर चांगलं नसलं तर आपल्याला कोणत्याही क्रियेला फल येत नाही. हा जसा संसारातला प्रकार आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा भाग्य लागतं. हा भाग वेगळा. पण एक चिंतन आपल्याला ह्याच्यात असं वेगळेपणाचं करावं लागतं. संसारात असलेलं भाग्य वेगळं आहे आणि परमार्थातला भाग्याचा विचार वेगळा आहे. आपण संसारात ज्याला भाग्य समजतो त्याला संत महात्मे भाग्य म्हणायला तयार नसतात. विठ्ठल आपल्याला काय कशाला भाग्य म्हणतो आपण. आपल्याला पैसा मिळाला आपल्याला भाग्य वाटतं, आपलं घरदार चांगलं असेल आपल्याला भाग्य वाटतं, आपल्याला चांगली बायको मिळाली भाग्य वाटतं, चांगला नवरा मिळाला भाग्य वाटतं, मुलं बाळ चांगले निघाले आपल्याला भाग्य वाटतं. पण या सगळ्या नाशिवंत गोष्टीला संत महात्मे भाग्य म्हणायला तयार नसतं. अशा दृष्टीनं भाग्य काय, भाग्य म्हणजे परमात्मा. परमात्मा भेटला याला भाग्य म्हणावं. आणि देव भेटाय करता जे काही साधन आहे, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, वैराग्य म्हणा, हे साधन आपल्या हाताला जर लागलं तर त्यालाही संत महात्म्यांनी भाग्य म्हणलेलं आहे. देवालाही भाग्य म्हणतात आणि देवाच्या भेटेला करावं लागणाऱ्या साधनालाही भाग्य म्हणतात बरं का. भाग्यवंत म्हणो तया तया भाग्यवंत म्हणो तया तया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही संसारी माणसासारखं कोणाला तरी भाग्यवान म्हणतो, पण संसारी मनुष्य ज्याला भाग्यवान म्हणतो त्याला आम्ही भाग्यवान म्हणत नाही. भाग्यवंत म्हणू पण कोणाला, तया त्या माणसाला महात्मा आम्ही भाग्यवान म्हणतो. कोणाला भाग्यवान म्हणता, शरण गेले पंढरी राया, जे परमात्मा पंढरीनाथाला अनन्य भावानं शरण गेले त्याला आम्ही भाग्यवान म्हणतो. कारण काय
काय तरले तरती हा भरवसा. जे परमात्मा पंढरीनाथाला शरण गेले ते आजपर्यंत तरले आणि याच्या पुढेही तरणार आहेत याचा आम्हाला भरवसा आहे. संसार सागरातून तरुण जाणारे, देवाला शरण जाणारे असे जे महात्मे आहेत त्यांनाच आम्ही भाग्यवान म्हणतो. असा भाग्याचा विचार देवाला धरून संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. देवच भाग्याचा आहे आणि देवाला धरून असलेलं देवाच्या प्राप्तीचं साधन. मग देवाच्या दर्शनाकरता आपल्याला मनुष्याचा देह मिळाला तर हाही भाग्याचाच आहे बरं का. मनुष्य देह मिळाला याला सुद्धा संतांनी भाग्य म्हणले की नाही. भाग्य आले ते मनुष्य देहा विठ्ठल तुकाराम मला सांगतात भाग्यानं तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला बाबा. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती. नाथ महाराज बोलतात की नाही भरतखंड मनुष्याचा देह मिळाला हेच भाग्य. त्याच्यातल्या त्याच्यात भारत देशात मिळाला तर अजूनच भाग्य. विठ्ठल पहिल्यांदा मनुष्याचा देह मिळाला याला संत महात्मे भाग्य म्हणतात. त्याच्यातल्या त्याच्यात भारत देशात मिळाला तर जास्त भाग्य म्हणतात. त्याच्यातल्या त्याच्यात महाराष्ट्रात मिळाला तर अजून भाग्य म्हणतात. आणि संत महात्म्याची सेवा करणाऱ्या वारकऱ्याच्या कुळात मिळाला तर फारच भाग्य म्हणतात. विठ्ठल आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे परमात्मा पंढरीनाथाचे दास असलेले आम्ही दैवाचे आहोत, भाग्याचे आहोत असं तुकाराम महाराज बोलले. याचा अर्थ काय झाला. संताच्या दृष्टीनं देव भाग्य आहे आणि देवाच्या भेटीकरता लागणारं कोणतंही साधन त्याची आपल्याला प्राप्ती झाली तर भाग्य असं म्हणलं जातं. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुकाराम महाराज भाग्याचा विचार सांगतात. पण तो भाग्याचा विचार सांगत असताना जो महात्मा भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो महात्मा दैवाचा पुतळा आहे असं वर्णन महाराज पहिल्या चरणात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. हा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझे म्हणा, आणि कनो हे माझे म्हणा. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझे म्हणा, आणि कनो हे माझे म्हणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा. तुकाराम महाराज सांगतात भक्तीचा जिव्हाळा जाणणारा. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा म्हणजे जिव्हाळा शब्दाचा अर्थ जिवंत झरा. पाण्याचा जिथं जिवंत झरा असेल तिथं लोक पाण्याचा जिव्हाळा चांगला म्हणतात बघा. पाण्याच्या जिवंत झऱ्याला जर जिव्हाळा म्हणत असतील बघा तुम्ही. जिवंत झरा जिथं असतो एवढा लहानसा जन्म असतो तिथं फार पाणी नसतं. एक वाटीभर पाणी असतं. पण ते वाटीभर पाणी काढून टाकलं की जिवंत झरा असल्यामुळं पुन्हा पाणी येतच राहतं. कितीदाही काढा तिथं पाणी येत राहतं. त्याला झरा, त्या जिवंत झऱ्याला काय म्हणतात जिव्हाळा म्हणतात. आणि एखादी टाकी असते. एखाद्या शहराच्या गावाला जाऊन तुम्ही बघा 2-2 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये बसतं. एवढी मोठी टाकी आहे. पण त्या 2 लाख लिटरच्या टाकीच्या ठिकाणी कोणी जिव्हाळ्याची भाषा बोलतो का? बोलत नाही. त्याचं कारण काय 2 लाख लिटर संपलं की ते कोरडं ठणठणीत आहे. आणि इथं मात्र वाटीभरच असतं पाणी पण ते काढून टाकलं की पुन्हा जिवंत पाणी असतं. त्याला जिव्हाळा म्हणतात. एखाद्याचा दिखाऊ भक्तीचा
भक्तीचा प्रकार जर असला तर ते पाण्याच्या टाकीसारखं त्याच्या ठिकाणच्या भक्तीचं चिंतन आहे. पाणी टाकीतलं काढून टाकलं, 2 लिटर जरी असलं तरी काढून टाकल्याच्या नंतर त्या टाकीमध्ये आपोआप पाणी येत नसल्यामुळं तिथे जिव्हाळ्याची भाषा जशी बोलता येत नाही तसा दिखाऊ भक्तीचा पसारा मांडलेला असा एखादा जर मनुष्य असला बरं का. दंभे करू भक्ती सोंगे दाऊ जना अंतरी भावना वेगळी या. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दंभानं भक्ती करणारा, ढोंगानं भक्ती करणारा, लोकाला भक्तीचा सोंग दाखवून फसवणारा असा जर मनुष्य असला ते 2 लाख लिटर पाणी असावं तसं त्याचा भक्तीचा डोलारा खूप मोठा असतो. पण पाणी टाकीतलं संपून गेलं ते 2 लाख लिटर का असं ना ते संपून गेल्याच्या नंतर तिथं जसं कोरडं ठणठणीत असतं की नाही, याचा दंभाचा पसारा उघडा पडल्याच्या नंतर हा बिचारा कोरडा ठणठणीत असतो. त्याला संत महात्मे दैवाचा पुतळा म्हणायला तयार नाहीत बरं का. भक्तीचा प्रकार जाणत असताना पण 2-3 प्रकारानं जाणा. एक पहिला आहे दंभानं भक्ती करणारा, त्याला संत महात्मे दैवाचा पुतळा म्हणायला तयार नाहीत. दुसरा भक्ती करणारा कसा असतो, तो दंभानं करत नाही, खरीच भक्ती करतो. पण खरी भक्ती केली तरी थोडी भक्ती करून देवाच्या जवळ खूप विषयाचा पसारा मागत असतो. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या अंतःकरणात संसाराची गोडी खूप आहे आणि संसाराची त्याच्या अंतःकरणात गोडी असल्यामुळं आपल्या संसारातलं सगळं आपल्याला देणारा देव आहे म्हणून देवाचं भजन करणारा. मला घर पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला शेत पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला बायको पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला मुलगा पाहिजे म्हणून देवाची भक्ती, असं भक्तीचा प्रकार ज्याचा असतो ना त्या मनुष्याच्याकडे जर आपण पाहायला लागलो तर त्याची भक्ती थोडी असते पण त्याच्या अंतःकरणात संसाराची विषयाची गोडी फार आहे. असा मनुष्य त्याची भक्ती दांभिक भक्तासारखी खोटी नाही पण तरी परंतु त्याच्या भक्तीला सुद्धा महत्त्व नाही. विठ्ठल विठ्ठल पण खऱ्या साधू पुरुषाच्या अंतःकरणातला भक्तीचा प्रकार जर आपण पाहायला लागलो तर जिवंत झऱ्यासारखी त्यांची भक्ती असते बरं का. हा भक्तीचा जिवंत झरा त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळं बघा ना काहीही कारणानं त्यांची भक्ती आटतच नाही. जिवंत झरा असला की तिथलं पाणी जसं आटत नाही तसं या महात्म्याच्या अंतःकरणातली भक्ती आटतच नाही. देवानं संसाराचं यांच्या वाटोळं जरी केलं तरी या महात्म्याच्या अंतःकरणातली भक्ती संपत नाही. विठ्ठल आपणही भक्ती करतो आणि तुकाराम महाराजासारखे संत महात्मे ही भक्ती करतात. आपण भक्ती कशा करता करतो, संसाराकरता करतो. माझी दुकानदारी चांगली चालली पाहिजे म्हणून भक्ती करतो का. कोणी एखादा दुकानदार माझं दिवाळं निघू दे म्हणून भजन करतं, कसं आहे सांगा ना. आणि दिवाळं निघाल्याच्या नंतर आत्तापर्यंत देवाची एवढी भक्ती केली, त्या देवानं माझं दिवाळं काढलं, असं देवानं करावं का तुमच्या, असं म्हणून तक्रार येते की नाही संसारी माणसाची. पण तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्याचं तसं झालं नाही. महाराज असं दिवाळं निघालं तरी महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे, माझं दिवाळं निघालं बरं झालं, दुष्काळानं मला त्रास झाला बरं झालं, माझी बायको मेली बरं झालं, दुसरी बायको कर्कशा मिळाली, हे सगळं देवानं बरंच केलं म्हणतात महाराज. विठ्ठल खायला प्यायला नाही मिळालं तरी देवाची कृपा व्हावी याला महत्व आहे असं तुकाराम महाराजांनी म्हणले की नाही. न मिळो खावया न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो परिहा नारायण. न वाढो सत्ता
वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. खायला नाही मिळालं तरी चालल म्हणतात महाराज. संतती नाही वाढली तरी चालल म्हणतात महाराज. परिहा नारायण कृपा करो. खायला नाही मिळालं तरी नारायणाची कृपा व्हावी, देवाची कृपा व्हावी. संतती वाढली नाही, माझा वेल मांडवाला गेला नाही तरी चालेल, पण देवाची कृपा व्हावी. याला काय म्हणायचं? काही संसारातलं संकट जरी आलं तरी या संत महात्म्याच्या अंतःकरणातला भक्तीचा झरा आटतच नाही. याला काय म्हणायचं? त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे असं त्याच्याबद्दल आपल्याला म्हणावं लागतं. जिथलं पाणी काहीही कितीही दुष्काळ पडला तरी संपत नाही, तिथं पाण्याचा जिव्हाळा चांगला म्हणतात. त्याप्रमाणे कितीही संकट आली तरी भक्ती ज्याच्या अंतःकरणातली आटतच नाही, त्या महात्म्याच्या अंतःकरणात भक्तीचा झरा आहे, जिवंत झरा आहे, जिव्हाळा आहे, अशी भाषा तुकाराम महाराज बोलतात. आणि असा भक्तीचा जिवंत झरा ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोच दैवाचा पुतळा. तो महात्मा दैवाचा म्हणजे भाग्याचा पुतळा आहे असं तुकाराम महाराज त्याच्याबद्दल वर्णन करतात बरं का. आता भाग्याचा पुतळा म्हणून ज्याचं वर्णन केलं, दैवाचा पुतळा म्हणून ज्याचं वर्णन केलं, तो महात्मा भक्तीचा जिवंत झरा अंतःकरणामध्ये वागवणार आहे, हे वर्णन आपण ऐकलं. आता भक्तीचं एवढं मोठेपण काय आहे बाबा, याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागणार आहे बरं का. भक्तीचं काहीतरी मोठेपण असल्याशिवाय तुकाराम महाराज एवढं मोठं महत्त्व भक्तीला देणारच नाहीत ना. कारण भक्तीचा जिवंत झरा ज्याच्या हृदयात आहे तो दैवाचा पुतळा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे भक्तीला काहीतरी महत्त्व आहे. भक्तीचं महत्त्व कशामुळं, त्याचा जर विचार केला तर भक्ती करायला सोपी आहे आणि फलाला फार मोठी आहे, म्हणून भक्तीचं महत्त्व आहे. बाकीच्या कोणत्याही साधनाचा विचार करा, प्रत्येक साधन कठीण असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. योगाभ्यासाने देव भेटतो गोष्ट खरी आहे, कर्म मार्गाने जाण्याने देव भेटतो गोष्ट खरी आहे, ज्ञान मार्गाने जाण्यानेही देव भेटतो गोष्ट खरी आहे. पण हे कर्म योग ज्ञान हे सगळे मार्ग अवघड मार्ग आहे. ज्ञान मार्ग किती कठीण, संतांनी त्याची वर्णनं, शास्त्रकारांनी त्याची वर्णनं पुष्कळ केलेली आपल्याला पाहायला सापडतात. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. ज्ञानमार्ग केवढा कठीण, उपनिषदात त्याचं वर्णन असं आलेलं आहे की बाबा वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं अवघड काम आहे तेवढं ज्ञानमार्गानं चालणं अवघड काम आहे म्हणे बरं का. एखाद्या वेळेला बघा त्याच्यातल्या त्यात कसं म्हणले, तलवारीची धार न म्हणता वस्त्र्याची धार म्हणले शास्त्रामध्ये. वस्त्र्याची धार तलवारीच्या धारीपेक्षा बेकार असते म्हणे. बघा तुम्ही जुन्या लोकांना विचारा. पण हां, ते शिवाजी महाराजांच्या काळात ते जे युद्ध वगैरे व्हायचे ना, त्या काळातले लोक म्हणत होते वस्त्र्याची धार ऐका तलवारीच्या धारेपेक्षा बेकार असते. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तलवारीनं जर एखाद्याचं पोट फाडलं तर शिवता येतं म्हणे, पण वस्त्र्यानं फाडलं की शिवताच येत नाही म्हणे. विठ्ठल वस्त्र्याची धार अतिशय तीक्ष्ण असते, अशी बेकार धार असते बरं का. त्या वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण काम आहे, ज्ञान मार्गानं जायचं म्हणलं तर तेवढं कठीण काम आहे असं शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हा, दुसरं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं कसं तरी करून मनुष्य वस्त्र्याच्या धारेवरून चालून दाखवेल. पण दुसरं उदाहरण तर फार बेकार सांगितलंय. शास्त्रकार असं म्हणतात, अग्नी पेटवायचा आणि मेणाच्या घोड्यावर बसून त्या अग्नीतून पलीकडे जाऊन दाखवायचं. घोडा कोणता आणायचा? साधा घोडा, आपला घोडा आणायचा नाही, जो जिवंत घोडा आहे असला घोडा आणायचा नाही, लाकडाचा घोडा करायचा नाही, मेणाचा घोडा करायचा म्हणे, मेणाचा. आणि त्या मेणाच्या घोड्यावर बसून जळत्या अग्नीतून पलीकडे जाऊन दाखवायचं. हे काम जेवढं कठीण आहे ज्ञान मार्गाने जाणं तेवढं कठीण काम आहे बरं का. चणे खावे लोखंडाचे, अवघडपणा सांगत असताना नामदेवरायांनी केलेलं हे वर्णन आहे. नामदेवराय सांगतात किती अवघड ज्ञानाच्या वाटेनं जाणं. चणे खावे लोखंडाचे फुटाणे केले म्हणे आणि खायला दिले एखाद्याला तर चांगले खाव. लोखंडाचे फुटाणे खाता येतात. आता लोखंडाचे फुटाणे म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर आजच्या भाषेवर छर्रे, लोखंडाचे छर्रे ते फुटाण्यासारखेच असतात की नाही. एखादा तरी छर्रा चावून दाखवता का? छटक नाही.
छटाक तुम्हाला एक छटाक शरीर देत नाही, एकच तुम्हाला शरीरात दिला. समजा खाऊन दाखवता का, चावून दाखवता का? खायचं म्हणजे गिळून दाखवलं एखादा शहाणा, बरं का. काहीतरी बक्षीस म्हणल्यानंतर एखादा गिळून दाखव, हां आता ते बक्षीस म्हणत, तसं नाही, चावून खायचे हो. ते लोखंडाचे फुटाण. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून अवघड सांगितलं, पाहे पा लोहाचे चणे, जै बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात लोखंडाचे फुटाणे केले म्हणे आणि बोचऱ्याला खायला दिले. आता बोचरा म्हणजे ज्याच्या तोंडात एकही दात नाही त्याला म्हणतात बोचरा. त्याला लोखंडाचे फुटाणे जर खायला दिले तर ते अवघड काम आहे की नाही? अवघड काम आहे. लोखंडाचे फुटाणे करून बोचऱ्या माणसाला दिले तर ते खायला जेवढे अवघड आहेत, ज्ञानाच्या वाटेनं चालणं तेवढं कठीण काम आहे म्हणे. कारण विवेक, वैराग्य, क्षमारी षट संपत्ती, मुमुक्षुता हे सगळं प्राप्त झाल्याशिवाय ज्ञानाच्या मार्गाचा अधिकारच नसतो. वैराग्य मिळाल्याशिवाय ज्ञानमार्गानं जाऊन काही उपयोग नसतो. ज्याला वैराग्य नाही त्याला जर ज्ञान सांगितलं तर ते सगळं वाया जातं. तुकाराम महाराजांनी दृष्टांताने आपल्याला असं सांगितलं की बघा तुम्ही विचार करा, आपण जर दुधाची खीर केली समजा, तर ते दुधाची खीर चांगली आहे की वाईट आहे सांगा मला? चांगलीच आहे. ती सगळ्याला द्यावी की नाही घरात सांगा मला? द्यावी ना. घरामध्ये माणसाला द्यावी, पुरुषाला द्यावी, स्त्रियाला द्यावी, म्हाताऱ्याला द्यावी, तरुणाला द्यावी, लेकरा बाळाला द्यावी, सगळ्याला ती दुधाची खीर द्यावी की नाही? पण आपल्याच घरामध्ये असलेल्या कुत्र्याला ती खीर द्यावी की नाही हो? सांगा की थोडं. कुत्र्याला खीर द्यावी की नाही? सगळ्याला, लेकरा बाळासहित सगळ्याला खीर द्या, पण कुत्र्याला देता येते का? देता येत नाही. तुकाराम महाराज सांगतात कुत्रं खीर पिलं की लगेच वकून घेतं मरून जातं म्हणे, बरं का. त्या कुत्र्याला खीर पचत नाही म्हणून कुत्र्याला खीर देण्यामध्ये जसं अर्थ नसतो तसं ज्ञान देत असताना वैराग्य वगैरे जर नसेल तर त्या माणसाला ज्ञान सांगण्यात काही अर्थ नसतो. म्हणून ज्ञानमार्गाचा विचार केला तर ज्ञानमार्ग कठीण आहे. योगमार्गाचा विचार केला तर योगमार्ग कठीण आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगाने योगाभ्यास आपल्याला करावा लागतो. काही कठीण सोपं नाही महाराज. सगळं योगाभ्यासाचं चिंतन जर आपण केलं तर कठीण 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 असं आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, योगाभ्यास करणाऱ्या मनुष्याला तहान लागली तर त्यानं काय प्यावं हो? आपल्याला तहान लागली तर आपण काय करतो? पाणी पितो. समजा एखाद्याला पाणी प्यायचं नसलं, काही व्रत असलं, नारळाचं पाणी पिईल, काहीतरी त्याच्यामध्ये प्रकार करेल की नाही? पण एखादा ताक पिईल, एखादा दूध पिईल, काहीतरी करून तहान शांत करता येते की नाही? पण ज्ञानेश्वर महाराज योगाभ्यासी माणसाला सांगतात, बाबा तुम्हाला काही तहान लागली तर तहानीला काय करावं लागतं? तहानेलिया तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवा वावारा. ज्ञानोबारे सांगतात तहान लागली तर योगमार्गी सारखानं तहानच पिऊन राहायचं, भूक लागली तर भूकच खाऊन राहायचं. याचा अर्थ भूक सहन करावी, तहान सहन करावी. असा योगाचा मार्ग अतिशय कठीण आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. तोही मार्ग सोपा नाही. योगाचा मार्ग सोपा नाही, ज्ञानाचा मार्ग सोपा नाही, कर्माचा मार्ग सोपा नाही. मग सोपा मार्ग कोणता आहे? भक्तिपंथ बहु भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणे एकेचे खंडते. तुकाराम महाराज सांगतात भक्तिपंथ मात्र अतिशय सोपा आहे. भक्तीचा मार्ग सोपा, बाकीचे मार्ग कठीण आहेत आणि भक्तीचा मार्ग सोपा आहे म्हणून भक्तीला महत्त्व संत महात्मे देतात बरं का. आणि भक्ती सोपी जशी आहे, काय होतं काही वेळेला एखादं साधन सोपं असतं पण त्याच्याने मिळणारं फळ काही महत्त्वाचं नसतं. पण भक्तीचा विचार केला तर भक्ती करायला सोपी आहे आणि फळाच्या बाबतीत विचार जर केला तर परमात्म्याच्या
भगवंताच्या साक्षात्काराला भक्तीचा उपयोग होतो. देवाचं दर्शन भक्तीनं होतं. मोक्ष ज्ञान मार्गानं जाऊन जो मोक्ष मिळायचा तो सुद्धा भक्ताला प्राप्त होतो. असं असल्यामुळं भक्ती करायला सोपी आणि फलाला मोठी असल्यामुळं भक्तीचा मोठेपणा आहे. आणि असा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा जो महात्मा, महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तो या जगामध्ये खरा भाग्यवान आहे. आणि भक्तीचा जिव्हाळा न जाणणारा भले पंडित असेल, भले शहाणा असेल, तो भाग्याचा नसल्यामुळं मला आवडत नाही. महाराज दुसऱ्या चरणात, आणि हे कनये माझे मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये परमार्थाच्या दृष्टीने असलेल्या भाग्यवान माणसाचं वर्णन करतात. भाग्याचा विचार आपण थोडासा केला. संसारातलं भाग्य वेगळं आहे, परमार्थातलं भाग्य वेगळं आहे. आपल्याला पैसा अडका असला, संसारातलं काही भरपूर असलं की आपल्याला संसाराच्या दृष्टीनं भाग्य वाटतं, पण संत महात्मे त्याला भाग्य समजत नाहीत. संत महात्मे नाशिवंत वस्तूला भाग्य म्हणत नाहीत. अविनाशी असलेल्या परमात्म्याला संत महात्मे भाग्य म्हणतात. आणि अविनाशी असलेला परमात्मा भेटण्याकरता जे जे साधन आहे ते भक्तीसारखं साधन आपल्या हाताला लागलं तर त्यालाही संत महात्म्यांनी भाग्य म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. असा भाग्यवंत कोण आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा कोणाला म्हणावं? भक्तीचा जिवंत झरा ज्याच्या मनामध्ये आहे त्याला दैवाचा पुतळा म्हणावं. बाकी दुसरा आणिक, आणिक म्हणजे जो भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही असा दुसरा कसलाही मनुष्य असू द्या तो मला आवडत नाही म्हणतात महाराज. नये माझे मना, माझ्या मनाला येत नाही. हो का पंडित शहाणा, तो भले पंडित असू द्या भले शहाणा असू द्या असं महाराजाचं म्हणणं. आता पंडित आणि शहाणा कोण आहे? थोडा विचार करा. पंडित कोणाला म्हणतात? हो, आपल्याकडं पंडित कोणाला म्हणतात? 4 अक्षरे शिकून आला की पंडित म्हणतात. शहाणा कोणाला म्हणतात? शहाणा त्यालाच म्हणतात. 4 अक्षरे शिकून आला की त्याला शहाणा म्हणतात. मग तुकाराम महाराज पंडित आणि शहाणा 2-2 शब्द कशाला वापरतात? हो, असं होतं का जगामध्ये? आपण एखादी गोष्ट बोलत असताना एकाच अर्थाचे 2 शब्द बोलतो का? बघा, आपण एखाद्या घरात गेलो, समजा आपण बसलो बैठकीत, आणि बैठकीत बसल्या बसल्या आपल्याला तहान लागलेली असेल, एखादा मुलगा तिथं दिसला तर आपण त्याला पाणी आण म्हणतो की नाही? पाणी आण म्हणायच्या ऐवजी पाणी, जल घेऊन ये, आण असं कोणी बोलतं का? अरे पाणी तेच जल आहे, घेऊन ये तेच आण आहे. मग पाणी जल घेऊन ये आण असं बोलतं का मनुष्य? धर्मराजाने, युधिष्ठिराने भीमसेनाला, वृकोदराला युद्ध करण्याची, लढाई करण्याची असं कोणी आज्ञा केली असं कोणी बोलतं का? बोलत नाही. धर्मराज तरी म्हणाल, धर्मराज तरी म्हणाल, युधिष्ठिर तरी म्हणाल, भीमसेन तरी म्हणेल, वृकोदर तरी म्हणेल, लढाईला जायची आज्ञा केली तरी म्हणाल, युद्धाची आज्ञा केली तरी म्हणाल. 2-2 शब्द एकदाच वापरायची काही गरज आहे का? काही गरज नसते. म्हणजे एका अर्थाचे 2 शब्द एका वाक्यामध्ये येत नाहीत. मग पंडित आणि शहाणा 2 जर एकाच अर्थाचे झाले तर तुकाराम महाराजांनी वापरले असते का? वापरले नसते. ज्या अर्थी तुकाराम महाराज पंडित शब्दही वापरतात आणि शहाणा शब्दही वापरतात त्या अर्थी पंडित शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि शहाणा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पंडित कोणाला म्हणतात आणि शहाणा कोणाला म्हणतात? थोडक्यात सांगतो, ज्याला शास्त्र कळतं त्याला पंडित म्हणतात आणि ज्याला व्यवहार कळतो त्याला शहाणा म्हणतात. विठ्ठल काही लोकांना शास्त्र चांगलं कळतं बरं का. ते पुस्तकं ग्रंथ सतत वाचत राहतात. अगदी थोडक्यात आपल्या व्यवहारातल्या भाषेत सांगायचं झालं तर पुस्तकातले किडे असतात आणि त्याच्यामुळे सतत ते पुस्तकं वाचून शास्त्राचे ग्रंथ वाचून त्यांना शास्त्रातलं चांगलं कळतं, सगळं चांगलं कळतं. पण व्यवहारात म्हणलं की काही कळत नाही, त्यांना अक्कलच नसते, व्यवहाराची अक्कलच नसते, काही त्यांना कळत नाही. असे काही माणसं जगामध्ये आपल्याला पाहायला. शास्त्र चांगलं कळतं आणि व्यवहार कळत नाही. ते व्यवहार कळत नसल्यामुळे तो मनुष्य शहाणा नाही आणि शास्त्र त्याला कळत असल्यामुळे तो मनुष्य पंडित आहे. विठ्ठल
उदाहरण सांगतो आपल्याला बरं का. एका गावामध्ये 2-3 पंडित होते, शास्त्र जाणणारे माणसं होते. त्यांना शास्त्र चांगलं कळत होतं. एकाला न्यायशास्त्र कळत होतं, एक संगीतशास्त्र जाणणारा होता, चांगला गायक होता, संगीतशास्त्राचं ज्ञान त्याला चांगलं होतं. आणि एक वैद्य होता, त्याला वनस्पतीचं ज्ञान चांगलं होतं. आता या 3 माणसाचं, एक न्यायशास्त्र जाणणारा, एक वैद्यशास्त्र जाणणारा, एक संगीतशास्त्र जाणणारा, या तिघांना असं वाटलं की बाबा गावात राहून आपलं काही चालत नाही, आपण पोट भरायकरता काहीतरी केलं पाहिजे, उद्योगधंदा. चला म्हणे गावोगाव जाऊन आपल्या विद्येचा प्रभाव दाखवू, आपलं ज्ञान लोकाला कळालं की लोक आपला सत्कार करतील, पैसे देतील असं त्यांना वाटलं. तिघांनी जायचं ठरवलं. 3 जण निघाले. शास्त्र जाणत होते, व्यवहाराची अक्कल नव्हती, म्हणून एका गावात जाऊन थांबले. आता त्या गावात थांबल्याच्या नंतर आता इथून प्रवास करायचा आहे. 3च आहेत घरात, त्यांच्या बायका त्यांनी घरात सोडलेल्या, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करून खाणं वगैरे यांच्याकडेच आलं की आता या तिघालाच करावं लागेल ना काहीतरी. खेड्यापाड्यातून त्या जुन्या काळामध्ये काय असे हॉटेल वगैरे नव्हते, त्याच्यामुळे काहीतरी करून खाणं भाग होतं. या तिघांनी विचार केला आपण कामं वाटून घेऊ म्हणे. आता काय काय कामं करायची, कोण कोण काय काय काम करायचं. त्याला सांगितलं तुला न्यायशास्त्र कळतं की नाही, तुला पदार्थाचं ज्ञान आहे म्हणे, आणि पदार्थाचं ज्ञान असल्यामुळे किराणा सामान आणायची जबाबदारी तुझ्याकडे. तर म्हणलं ठीक आहे, मी किराणा सामान आणत जातो, तांदूळ, डाळ, तूप, तेल, जे काही खरेदी करायचं ते किराणा सामान मी आणायचं काम करतो. दुसऱ्याला सांगितलं तू वैद्य आहेस की नाही बाबा, हो, आणि वैद्य असल्यामुळे तुला वनस्पतीचं ज्ञान आहे की नाही, हो, मग भाजीपाला आणायचं काम तुझ्याकडं. वनस्पतीचं ज्ञान आहे ना, मग भाजीपाला आणायचं काम तुझ्याकडं. तर म्हणलं ठीक आहे. आता एक जण किराणा दुकानामध्ये सामान आणायला गेला. त्यानं पहिल्यांदा विचार केला, आपण ते जुन्या काळामध्ये काय असा नियम होता बघा, अजूनही बरेच लोक पाळतात, तेल आणि तूप एकदम घरामध्ये आणत नाहीत बघा. बाजारात गेल्याच्या नंतर एक तेल तरी आणायचं, तूप तरी आणायचं, तेलाचं भांडं तुपाचं भांडं एकदम घरामध्ये आणायचं, असला प्रकार चालत नाही. मग त्याला काय विचार केला, आपण तूप घ्यावं, घरी नेऊन ठेवावं, आणि मग बाकीचं किराणा सामान घेऊन जावं, असा विचार करून तो तूप घेऊन निघाला. ह्यानं किराणा सामान आणायचं ठरवलं, तो तिकडे गेला. त्याच्यानंतर वैद्य गेला, तो भाजीपाला आणायला गेला. तिसरा संगीत जाणणारा माणूस होता, त्याला सांगितलं की म्हणे हे बघ, मी किराणा आणणार आहे, हा भाजीपाला आणणार आहे. आता दोघांनी सामान आणल्याच्या नंतर शिजवून घालायचं काम तुझ्याकडं म्हणलं. संगीत जाणणाऱ्या माणसाला शिजवून घालायचं काम दिलं. त्यानं काय केलं, 3 दगडं मांडले, त्याच्यावर एक भांडं ठेवलं, पाणी आधान करावं, आला की भात करता येतं, तांदूळ आला की टाकून द्यायला, पाणी उकळलं पाहिजे की नाही. त्यानं तिथं त्या आधानाचं भांडं ठेवलं. आता हे गेले. एक जण तूप घरी आणून ठेवावं, किराणा सामान आणायला गेलेला जो होता त्यानं ते तूप आणायचं ठरवलं, आणि तुपाचं भांडं घेऊन घराकडं निघताना त्याच्या डोक्यात त्याचं शास्त्र आठवायला सुरुवात केली. घृताधारम पात्रम वा पात्राधारम घृतम. हे कशाच्या आधारानं काय आहे बाबा? तुपाच्या आधारानं भांडं आहे की भांड्याच्या आधारानं तूप आहे? तुमचं म्हणणं काय, सांगा की एकदा. कशाच्या आधारानं काय आहे? भांड्याच्या आधारानं तूप आहे का तुपाच्या आधारानं भांडं आहे? एक सांगा की कसं आहे, भांड्याच्या आधारानं तूप आहे का तुपाच्या आधारानं भांडं आहे? भांड्याच्या आधारानं तूप आहे ना. बरं, त्या भांड्यात जर तूप नसतं तर हाताचा आधार त्या भांड्याला मिळाला असता का? भांड्यामध्ये तूप राहिलं नसतं तर भांड्याला हाताचा आधार मिळाला असता का? म्हणजे हाताला भांड्याचा आधार कोणामुळे मिळाला? तुपानं. म्हणजे तुपाच्या आधारानंच भांड आहे. सिद्ध झालं की नाही? कसे सिद्ध करता येतं ते? भांड्यामध्ये तूप आहे म्हणून भांड्याचा आधार तुपाला आहे, आणि भांड्यात तूप आहे म्हणून हाताने आधार दिला म्हणून तूपच भांड्याला आधार आहे. दोन्हीकडून सिद्ध करता येतं. मग तो विचार करायला लागला, काय खरं काय, नक्की काय? भांड्याच्या आधारानं तूप आहे की तुपाच्या आधारानं भांडे? कधी असे वाटायचं, कधी तसे वाटायचं. पक्क काय हे बघावं म्हणून त्याने विचार केला. हे तूप पालथं घातल्याशिवाय कळत नाही म्हणलं. आणि त्यानं भांडं असं उलटं केलं आणि म्हणला, हा आत्ता कळालं म्हणला. तुपाच्या आधारानं भांडं नव्हतं, भांड्याच्या आधारानं तूप नव्हतं, हाताच्या आधारानंच दोघंही होते. आता एवढं कळाय करता तूप पालथं घालावं लागतं का? याला काय म्हणायचं? याला शास्त्र कळतं पण त्याला व्यवहार कळाला का सांगा? विठ्ठल दुसऱ्याची कथा आहे का? दुसरा वैद्य होता, भाजीपाला आणायला गेलेला, आणि भाजीपाला आणायला गेल्याच्या नंतर आयुर्वेदाच्या दृष्टीनं कसं, प्रत्येक वनस्पतीमध्ये जसे गुण आहेत तसे काहीतरी दोषही असतात. कोणती भाजी पाहिली की म्हणा, बटाटे बघितले की म्हणायचा बटाटा छान आहे म्हणलं, चांगला असतो, चवदार असतो, उपासाला सुद्धा चालतो, आपल्याला बटाटा चांगला आहे, सहज त्याची भाजी करता येते, लवकर होते, चांगला बटाटा घ्यावं असा विचार आल्याबरोबर बटाटे वजन करायला सांगितले की त्याला लक्ष द्यायचं. बटाटा वातुळ पदार्थ म्हणायचं, वात होतो म्हणला ह्याच्यानं, बटाटा नको. बटाटा नको म्हणलं की लगेच तिथं बाजूला मेथीची भाजी बघितली,
मेथीची भाजी घ्यावी असं मनामध्ये आलं. म्हणलं मेथीची भाजी द्या. आणि मेथीचं वजन सुरू झालं की लक्षात आलं चांगली आहे भाजी, गोष्ट खरी आहे, पण ह्याच्यानं पित्त होतं. म्हणलं कोणत्या भाजीनं वात होतो, कोणत्या भाजीनं पित्त होतं, कोणत्या भाजीनं कफ होतो. म्हणून सगळ्या भाज्या कॅन्सल करून रिकामी पिशवी हलवी ते महाराज घरी आले. वैद्य असल्यामुळे त्याला ज्ञान होतं. वनस्पती दोष आहेत. दोष कळाले की त्यानं भाजी घेतलीच नाही. यानं तुपाचं भांडं पालथं केलं, त्यानं भाजीपाला आणला नाही. आता हे तिसरे महाशय गायक जे होते ते भांडं ठेवून बसले होते. पातेल्यावर असं झाकण घातलं होतं. ते पाणी उकळायला लागलं आणि पाणी उकळल्याच्या नंतर बाजूनं झाकणाच्या बाहेर पडलं की सुई आवाज येतो बघा. आणि संगीत जाणणाऱ्या माणसाला कुठं आवाज झाला की त्याच्यात स्वर मिसळायची सवय असतेच बघा. काही आवाज करूनच बघता लगे मनुष्य हा स्वर कोणता, हा काय ऋषभ आहे का गांधार, तिकडंच गुंत मन. त्या स्वर लावण्यामध्येच त्याचं मन गुंतायला लागलं. आणि त्यानं काय केलं, ते पाणी सुई आवाज करताना कधी एक दुसरा स्वर, कधी तिसरा स्वर, कधी चौथा स्वर, असे वेगळे वेगळे स्वर पाण्यामधून यायला लागले. तर म्हणलं असं काही नाही, म्हणलं पट्टीचं काम असलं पाहिजे. पट्टीत सगळा स्वर असला. माझी जी पट्टी आहे त्याच पट्टीत जर पाण्याचा स्वर आला तर हे पाणी घ्यावं, नाहीतर बेसूर पाणी काही कामाचं नाही. म्हणलं त्याला धोंडा घालून पाणी सगळं सांडून टाकलं. मला सांगा या तिघांना, याला संगीत चांगलं कळत होतं, त्याला वैद्यशास्त्र चांगलं कळत होतं, त्याला न्यायशास्त्र चांगलं कळत होतं, पण काय करावं हे व्यवहारातलं काहीच न कळाल्यामुळं. शास्त्र जाणतात म्हणून पंडित आहेत आणि व्यवहार कळत नसल्यामुळे शहाणे नाही आहेत. विठ्ठल विरुद्ध काही लोकांची अवस्था असते, त्यांना शास्त्र काहीच कळत नाही पण व्यवहार फार पक्का असतो. व्यवहारातलं चांगलं कळते त्यांना बरं का. व्यवहार चांगला कळतो, शास्त्र कळत नाही फारसं, असे काही लोक असतात बरं का. एक राजा होता, उदाहरण सांगतो आपल्याला. एक राजा होता. त्या राजाच्याकडं त्या राजाने असं जाहीर केलं की बाबा कोणी यावं, माझं भविष्य सांगावं, त्याला मी बक्षीस देतो. योग्य भविष्य, खरं भविष्य सांगितलं पाहिजे, मग मी त्याला बक्षीस देतो, असं राजाने जाहीर केलेलं. काय केलं होतं राजानं, 7 मजली उंच इमारतीत वरच्या मजल्यामध्ये राजाचा दरबार, आणि तिथं येऊन भविष्य सांगणारे ज्योतिषांनी भविष्य सांगायचं असं ठरलेलं असायचं. राजा काय करायचा, तिथं बसायचा. त्या 7व्या मजल्यावरच्या त्या राजाच्या दरबाराला एक खिडकी होती. त्या खिडकीच्या 2 बाजूला 2 असे पैलवान तगडे उभे केलेले असायचे. आणि ज्योतिष सांगणारा, भविष्य सांगणारा माणूस आला की राजा त्याला म्हणायचा की बाबा माझं भविष्य राहू द्या, तुमचं सांगा, तुमचं आयुष्य किती आहे सांगा. आणि त्याला काहीतरी आयुष्य सांगितलं की त्याला उचलून त्या खिडकीतून त्या 2 सटक्यांनी टाकून द्यायचं. तर खाली पडलं की कशाला, 7 मजल्यावरून खाली पडल्यावर कशाला जगलो, मेला की नाही. मग मेला की राजा सांगायचा या माणसानं माझं आयुष्य एवढं आहे म्हणून सांगितलं होतं, पण लगे मेला की नाही म्हणजे ज्योतिषशास्त्र खोटं आहे असं सांगायला सुरुवात केली होती बरं का. कोणी यायचा काहीतरी सांगायचा, काहीतरी सांगायचा. एका दिवशी ते सगळेच पंडित मरत राहिले. एका दिवशी एक शहाणा माणूस होता. त्या शहाण्या माणसानं विचारलं, त्याला काही कळत नव्हतं, भविष्य वगैरे काही कळत नव्हतं त्याला. त्यानं सांगितलं मी जातो म्हणलं राजाशाकडे. अरे तुला काही कळतच नाही, जाऊन काय उपयोग. तो म्हणलं मलाच कळतंय म्हणलं तुमच्या सगळ्यापेक्षा, तुम्ही शास्त्र जाणता पण मी अक्कलवान माणूस आहे, तुमच्यासारखा बी ऐकली नाही. तो तिथं गेला, रुबाबात गेला. राजाने त्याला बोलावलं, भविष्य सांगा म्हणे. भविष्य सांगा म्हणल्यावर त्यानं तिथली सगळी परिस्थिती पाहून घेतली. म्हणलं आता हे 2 सटके उचलून टाकून देतात काहीतरी म्हणून लक्षात घेतलं. त्याला विचारलं राजाला, हां विचारा राजेसाहेब काय विचारायचं आहे. राजानं सांगितलं माझं नाही रे बाबा, तुझं भविष्य विचारतो, तुझं आयुष्य किती आहे. त्या माणसानं विचार करून राजाला सांगितलं, राजेसाहेब किती आहे हे काही सांगता येत नाही, पण फक्त तुमच्या आधी 1 घंटाभर मी मरणार आहे. काय सांगितलं, तुमच्या आधी 1 तास माझं मरण आहे. आता उचलून टाकील का राजा, टाकतो का. राजाने ह्याला उचलून टाकलं की हा मेल्यावर 1 घंट्यानं ह्याचं मरण आलंच की राजाचं. ह्या त्या ज्योतिषाला काही कळत नव्हतं, पण कळत नसताना सुद्धा सगळे पंडित असून मरून गेले आणि हा मात्र पंडित नसताना जगून आला. याला शहाणा म्हणतात. विठ्ठल पंडित नसलेले, शहाणे असलेले असे बरेच लोक असतात बरं का. एक काय झालं, एका गावामध्ये एक चांगले गाजलेले वकील होते बरं का, खूप चांगले बुद्धिमान. त्यांनी असं दारावर पाटीच लिहून ठेवले होते, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात कायदेशीर सल्ला इथे दिला जातो, योग्य सल्ला दिला जातो असं त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. एक गरीब मनुष्य खेड्यातून आलेला त्यात वकिलाच्याकडे गेला आणि त्या वकिलाला म्हणला मला थोडंसं काही तुमच्याशी बोलायचं होतं म्हणे. मार काय, तुम्ही फार बुद्धिमान आहेत असं कळालं म्हणून तुमच्याकडे आलो म्हणे. त्या वकिलानं सांगितलं, हो म्हणे मला कायद्याचं ज्ञान आहे, मी हुशार आहे, सगळं खरं आहे, मी पाठीस लिहून ठेवले म्हणलं कोणत्याही काय अडचणीमध्ये मी सल्ला देतो म्हणून.
त्यानं सांगितलं ते बाकी असू द्या म्हणला, मला सल्ला बिल्ला काही नाही म्हणला, पण तुम्हाला एक थोडंसं मला काहीतरी विचारावं वाटतं म्हणे. पण असं आहे म्हणला, मी जे विचारतो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तो म्हटलं ठीक आहे सांगतो ना. नाही ते म्हणलं तसं नाही, मी जे विचारतो ते तुम्हाला जर सांगता आलं तर मी तुम्हाला काहीतरी द्यावं, आणि जे मी विचारतो ते तुम्हाला जर सांगता आलं नाही तर तुम्ही मला काहीतरी द्यावं. काय द्यायचं? त्या वकिलाने सांगितलं, तू गरीब माणूस आहेस, तू काय देणार आहेस म्हणले. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मला आलं नाही तर मी तुला 1000 रुपये देतो म्हणे. काय सांगितलं त्या वकिलाने? तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मी देऊ शकलो ना 1000 रुपये देतो ना तुला. आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, तू काय देणार आहेस? तो म्हणला, मला जर त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मी 5 रुपये देतो म्हणला. मी गरीब माणूस आहे, काय देऊ म्हणलं तुम्हाला? नाही, मी 5 रुपये तुम्हाला देतो. ठीक आहे, विचार म्हणले प्रश्न. विचार म्हणल्याबरोबर त्या गरीब माणसाने विचारलं, मालक मला असं सांगा म्हणला, एक पक्षी आहे, त्या पक्षाला 3 पाय आहेत, त्या पक्षाला 4 पंख आहेत, त्या पक्षाला 2 चोंची आहेत, त्या पक्षाला 3 डोळे आहेत, असा पक्षी कोणता? सांगा सांगा बरं. 3 पाय, 4 पंख, 2 चोंचे, 4 डोळे आहे पक्षी. कोणाला माहिती? हात वर करा. कोणाला सांगता येते का? सांगता येत. त्या वकिलाला सांगता आलं नाही. वकिलाने सांगितलं मला सांगता येत नाही म्हणे. त्यानं सांगितलं आणा 1000 रुपये आणा. तुम्ही काय म्हणलात? असा पक्षी माहीत नसतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्ही 1000 रुपये देणार की नाही? आणा म्हणलं 1000 रुपये. 1000 रुपये घेतले. 1000 रुपये घेतले, खिशात ठेवले, निघाला की हो. निघाल्याबरोबर त्या वकिलानं सांगितलं ठीक आहे म्हणे, आता आपलं काय ठरलंय? आता आपलं काय ठरलं? मी तुला प्रश्न विचारला आणि तुला जर उत्तर देता आलं नाही तर मग म्हणले तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे की नाही? मी तुला विचारतो, मला असला पक्षी माहिती नाही, तू प्रश्न विचारला की नाही मला, मी उत्तर देऊ शकलो नाही, तू उत्तर दे. तो म्हणला हे घ्या 5 रुपये. 5 रुपये. मला उत्तर माहिती नाही म्हणलं. मग उत्तर माहिती नाही तर प्रश्न कशाला विचारला? तो म्हणलं तुमचं काय तोंड दाबलं होतं का या प्रश्नाचं उत्तर नसतं म्हणून म्हणायला? तुम्ही काय म्हणलात मला? प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही तर 1000 रुपये देतो म्हणलात की नाही? घेतले म्हणला. आणि मी देऊ शकलो नाही तर 5 रुपये देतो म्हणलं, दिले म्हणला. मला सांगा, वकील शहाणा की शेतकरी शहाणा आहे? कोण शहाणा आहे? आणि पंडित कोण आहे? वकील आहे की शेतकरी? हो, वकिलाला कायद्याचं ज्ञान आहे म्हणजे पंडित वकील आहे. आणि त्या वकिलाला फसवून 995 रुपये त्याच्या घरातून खिशात घालून निघून जाणारा हा मनुष्य शहाणा आहे. असं काही माणसाचा विचार केला तर त्यांना शास्त्र कळत असल्यामुळं पंडित म्हणतात. काही माणसाचा विचार करा, त्यांना व्यवहार कळत असल्यामुळे शहाणा म्हणतात. आता हे शहाणपणा आणि शास्त्रज्ञान याच्यावरून पंडित आणि शहाण्याला धरून 4 प्रकार आपल्याला करता येतात. काही लोकांना शास्त्र कळतं, व्यवहार कळत नाही, त्यांना पंडित म्हणावं. ज्यांना व्यवहार कळतो पण शास्त्र कळत नाही त्यांना काय म्हणावं? शहाणा म्हणावं. ज्यांना शास्त्रही कळतं, व्यवहारही कळतो, त्यांना काय म्हणावं? हो, पंडितही म्हणावं आणि शहाणाही म्हणावं. आणि ज्यांना शास्त्रही कळत नाही, व्यवहारही कळत नाही, त्यांना व्यवहाराच्या भाषेमध्ये येडं रताळं म्हणावं. गमतीनं आमचे गुरुजी सांगायचे, पुरुष असला तर वेड रताळ म्हणा आणि बाई असली तरी येडी हळद म्हणा. विठ्ठल शास्त्रही कळत नाही, व्यवहारही कळत नाही, काय उपयोग आहे सांगा? पण काही लोकांना शास्त्रही कळतं, व्यवहारही कळतो. हा, पंडितही म्हणा, त्यांना शहाणाही म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात, शास्त्र कळतं म्हणून एखादा माणूस पंडित आहे आणि व्यवहार कळतो म्हणून तो मनुष्य शहाणाही आहे. पण शहाणपणा, पंडितपणा दोन्ही गुण अंगी असून त्याला जर भक्तीचा जिव्हाळा नसला तर तो माझ्या मनाला येत नाही. आणि कन्न ये माझे मना पंडित शहाणा. मग मनाला कोण येतो? भक्तीचा जिव्हाळा जाणणारा मनाला येतो, तो आवडतो. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा कसा असतो? महाराज 3ऱ्या चरणात, जिव्हाळा त्याच्या मनात आहे, ओळखायचं कसं? त्याच्याबद्दल महाराजांनी खूण सांगितली. त्याचं चित्त नाम आणि रूपाच्या ठिकाणी जडलेलं असतं. देवाचं चित्त, देवाचं नाम आणि देवाचं रूप हे दोन्ही चांगले. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. ऐक नाही, देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. चांगले नाम, गोमटे रूप, निवती डोळे, हरती ताप. अशा पद्धतीचे वर्णन संत महात्मे करतात. ते देवाचं चांगलं असलेलं नाम आणि रूप त्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त जडलं
देवाच्या नामाच्या ठिकाणी चित्त जडलं म्हणजे अखंड नामस्मरण करतो आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलं म्हणजे देवाचं अखंड ध्यान करतो. असा महात्मा भक्तीचा जिव्हाळा असल्यामुळं जाणणारा असल्यामुळं मला आवडतो. किती आवडतो? महाराज म्हणतात मी त्याचा अंकित दास होऊन राहतो, त्याच्या कायम ताब्यामध्ये राहतो, त्याच्या सेवेमध्ये राहतो. आता त्याची मी सेवा करतो म्हणल्यावर लोकांनी विचारलं महाराज त्याची सेवा करा हो, पण तो शुद्ध आहे का याचा विचार करा. त्याला महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे नवविध हाय तुका म्हणे नवविध हाय तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि गणय माझे मना आणि गणय माझे मना भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं की बाबा जो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा महात्मा आहे ना त्याच्यासारखा दुसरा कोणी शुद्ध नाही. खरा शुद्ध तोच असतो. भक्ती करणाराच महात्मा शुद्ध आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही असा भले वर्णाच्या दृष्टीनं आश्रमाच्या दृष्टीनं कितीही मोठा असू द्या, तो भले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणातलाही असू द्या, तो भले ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी कोणातलाही असू द्या, भक्तीचा जिव्हाळा जर त्याच्या मनामध्ये नसला तर त्याला मोठा म्हणायचं कारण नाही. ज्याच्या अंतःकरणात भक्तीचा जिव्हाळा आहे, नवविधा भक्ती जो जाणतो असा जो महात्मा आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारानं भगवंताची भक्ती करता येते. ही 9ही प्रकारची भक्ती ज्याला कळते महाराज म्हणतात तोची शुद्ध. जगामध्ये तोच महात्मा शुद्ध आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असा अखंड प्रेमभाव ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये आहे असा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा महात्मा शुद्ध पवित्र आहे. आणि तो पवित्र असल्यामुळं त्याचा अंकित दास होऊन राहायला हरकत नाही. आणि त्याचा अंकित दास होण्या इतकी माझ्या अंतःकरणामध्ये त्या महात्म्याच्या संबंधाने आवड आहे. असा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा भाग्यवान असल्यामुळं मला आवडतो. आणि पंडित आहे, शहाणा आहे, पण भक्तीचा जिव्हाळा जाणत नाही असा जर मनुष्य असला तर तो भाग्यवान नसल्यामुळं मला आवडत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. असं तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाच्या मनाला जर यायचं असेल तर त्याच्याकरता आपण भक्तीचा जिव्हाळा जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसारातलं कोणतंही मोठं पद मिळवण्याच्या पेक्षा परमात्मा पंढरीनाथाच्या भक्ताचं पद जर मिळालं तर मनुष्याचं भाग्य मोठं ठरतं आणि त्याचा संसारात त्याला जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य देहाला आल्याच्या नंतर त्याला कृतार्थता सिद्ध होते. ज्ञानेश्वर